नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण मकर संक्रांतीच्या दरम्यान लहान मुलांचे बोरनान का केले जाते यामागे शास्त्रीय कारण काय आहे, तसेच बोरनान संस्कार करण्याची पद्धत काय आहे, बोरनानाच्या पाठीमागे आख्यायिका काय आहे, तसेच बोरनान कधी करावे, यासाठी काय तयारी करावी आणि कसे करावे बोरनान याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. यावर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे. तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देणे, पतंग उडवणे, हळदी कुंकूचे कार्यक्रम या सगळ्याच्या माध्यमातून संक्रांत साजरी केली जाते. पण याबरोबरच आणखी एका कार्यक्रमाची उत्सुकता असते, ती म्हणजे घरी आलेल्या चिमुकल्याच्या बाळाच्या बोरनानाची. आता संक्रांतीनिमित्त लहान मुलांची बोरनान करण्याची जुनी प्रथा आहे. हे बोरनान 5 वर्षापर्यंत असलेल्या लहान मुलांचे केले जाते. पण ते का केले जाते असा कधी प्रश्न पडला आहे का? तर आज आपण याचे शास्त्रीय कारण जाणून घेणार आहोत. मकर संक्रांत हा हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि यानंतरच्या ऋतुबदलाचा काळ देखील सुरू होतो. भारतात मकर संक्रांत हा सण साजरा करण्याची वेगळी पद्धत आहे. महाराष्ट्रात देखील हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी 5 वर्षांच्या आतील लहान मुलांचे बोरनान संस्कार केले जाते. यामागे त्यांना चांगले आरोग्य मिळावे, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी हा एकच हेतू असतो. आता बोरनानाने मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल असा प्रश्न पडला तर त्याचे महत्त्व आणि आज आपण पद्धत जाणून घेऊया. सर्वप्रथम जाणून घेऊया बोरनान का घातले जाते. बाळाच्या जन्मानंतर येणारी पहिली संक्रांत ही त्या बाळासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या बाळासाठी या दिवशी किंवा संक्रांतीनंतरच सप्तमीपर्यंत लहान मुलांना बोरनान घालण्याची पद्धत आहे. परंपरेनुसार नवविवाहितेला आणि लहान मुलांना काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे म्हणजे तिळगुळाचे दागिने घालून सजवले जाते. संपूर्ण घर सजवले जाते. या कार्यक्रमात लहान मुलांना आमंत्रित केले जाते. लहान मुलांसाठी हा एक कौतुक सोहळा असतो. आता आपण जाणून घेऊया बोरनानाची संस्कार पद्धत. शिशुसंस्कार अशी त्याची व्याख्या आहे. लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून बोरनान घालण्याची पारंपरिक पद्धत आजपर्यंत करण्यात येते. ही जरी पारंपरिक पद्धत असली तरीही शास्त्रानुसार संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतो. त्या बदलाची बाळाच्या शरीराला सवय नसते. त्यामुळे अशा ऋतूची बाधा होऊ नये म्हणून लहान मुलांना बोरनान घातले जाते. यावेळी ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोरं, करवंद, बेर अशा फळांचा उपयोग करून लहान मुलांच्या डोक्यावरून ते टाकले जातात. यावेळी लहान मुलांना बोलावलं जातं. नुसते दिली तर लहान मुलं फळं खात नाहीत, म्हणून बोरनानाच्या माध्यमातून ती लहान मुलांच्या पोटात जावी यामागे त्यामागचा हेतू असतो. याला काही भागात बोरलूट असेही म्हणतात. तसेच या बोरं, ऊस, हरभऱ्याच्या सोबतच तिळाच्या रेवड्या, बत्तासे, मुरमुरे, हरभरे, बिस्किटं, गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून अलगद टाकले जातात. आता आपण पाहूया बोरनानाचे शास्त्रीय कारण. यामागील असे शास्त्र समजले जाते की या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असताना लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये हे लक्षात ठेवत या काळात मिळणारी फळे जसे बोरं, ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा त्यांना खायला मिळाव्या म्हणून मजा करत हे लहान मुलांच्या डोक्यावरून टाकलं जातं. जेणेकरून खेळाच्या माध्यमातून मुले ते वेचून खातात. अशाने या वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते. आता आपण जाणून घेऊया बोरनानाच्या पाठीमागची आख्यायिका. बोरनान का करायला हवं याच्या संदर्भात एक आख्यायिका आहे. ती म्हणजे एक करी नावाचा राक्षस होता. त्या करी राक्षसांची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले. त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान केले जाते. लहान मुलं हे कृष्णाचेच स्वरूप आहेत. त्यांच्यावर करी राक्षसाचे वाईट विचार दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरनान केले जाते. आता आपण पाहूया कधी करावे बोरनान.
14 जानेवारी संक्रांतीच्या दिवसापासून साधारणतः रथ सप्तमीच्या दिवशीपर्यंत मधल्या दिवशी कधीही करावे. तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे कधीही करू शकता. बोरनानासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या लहान मुलांना मिळावेत आणि पालकांना त्यांच्या आरोग्याची पुढे नीट काळजी घेता यावी हाच हेतू असतो. पहिल्याच वर्षी खरं तर बोरनान करतात, मात्र प्रत्येकाला ते जमतंच असं नाही. तसंच काही बाळांना पहिल्या वर्षी हे नक्की काय चालू आहे याचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे 1 ते 3 या वर्षात बाळांसाठी बोरनान करण्यात येते. आता आपण पाहूया बोरनानासाठी काय तयारी करावी. लहान मुलांचा जन्म झाल्यापासून घरात एक सोहळाच असतो. तसाच हा देखील एक सोहळा असतो. घरगुती पद्धतीने तुम्ही हा सोहळा करू शकता. याच्या तयारीसाठी लागणाऱ्या काही गोष्टी जाणून घेऊया. मकर संक्रांतीसाठी काळ्या रंगाचा वापर करणे शुभ मानले जाते. त्यामुळे बाळासाठी काळ्या रंगाचा ड्रेस, मुलींसाठी फ्रॉक, मुलांसाठी कुर्ता असे आणावे. हलव्याचे खास दागिने बाजारात मिळतात, ज्यामध्ये तिळाचा उपयोग केलेला असतो, ते आणावेत. बोरं, करवंद, चॉकलेट्स, तिळगुळे, फुटाणे, उसाचे तुकडे अशा वस्तू आणाव्यात. बाळासाठी एखादा लहानसा हलकासा मुकुट आणावा. तो फोटो काढण्यासाठी हे दिसायला खूपच सुंदर दिसते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता अथवा घेऊ न शकता. आता आपण पाहूया बाळाचे बोरनान कसे करावे. आपले नातेवाईक आणि आजूबाजूच्या लहान मुलांना या कार्यक्रमाला बोलवावे आणि हा कार्यक्रम करावा. पाट ठेवावा, त्या बाजूला रांगोळी काढावी, आपल्या बाळाला त्यावर छानसे सजवून बसवावे. त्यानंतर बाळाला ओवाळावे. मग बाळावरून बोरं, करवंद, चॉकलेट्स, तिळगूळ, फुटाणे, उसाचे तुकडे, कुरमुरे एकत्र डोक्यावरून हळूवार ओतावे. हे ओतलेले पदार्थ लहान मुलांना गोळा करायला सांगावे. यात एक मजा असते. हे गोळा करून मुलं एकत्र एकमेकांच्या सहवासात खातात आणि त्यांना खाताना पाहून आपले बाळही कोणतीही कुरबुर न करता हे खाते. बोर ऊसामुळे मुलांच्या शरीरातील आवश्यक असणारी उष्णता मिळते. त्यामुळे बाळाच्या आरोग्यासाठी बोरनान करण्यास काहीच हरकत नाही. महाराष्ट्रात ही प्रथा अधिक प्रचलित आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.